नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डाळ आणि राशनच्या तांदळापासून एकदम मऊ लुसलुशीत डोसा बनवणार आहोत। डोसा बनवताना डोसा तव्याला किंवा पॅनला चिटकू नये, डोसा पातळ, गोल, गरगरीत कसा बनवावा आणि मेन म्हणजे डोस्याचे बॅटर किती प्रमाणात पातळ किंवा मीडियम घट्ट ठेवावं किंवा बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी, ह्या सगळ्या स्टेप्स आपण पाहणार आहोत। त्यामुळे डोसा तुमचा एकदम परफेक्ट गोल, गरगरीत, पातळ, जाळीदार डोसा बनवून तयार होईल। तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर डोसा बनवण्यासाठी इथे मी 3 कप राशनचे तांदूळ घेतलेले आहेत, 1 कप उडदाची डाळ आणि 1 कप चणा डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ मिक्स करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। जिथपर्यंत घाण पाणी निघतंय तिथपर्यंत धुवत राहायचं आणि स्वच्छ पाणी राहील इथपर्यंत धुवून घ्यायचे। तर पहा, मस्त हे डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकून 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचे। आता हे डाळ आणि तांदूळ कोणत्या वेळेला भिजत ठेवायचं की त्यामुळे बॅटर चांगलं फर्मेंट होईल, तर काय आता उन्हाळा असल्यामुळे बॅटर चांगलं फर्मेंट होतं, पण छान एकदम हलकं फुलकं आणि जाळीदार बॅटर होण्यासाठी सकाळी 7 ते 8 ह्या वेळेस हे भिजत घालायचं आणि ह्यावर ताट झाकून दिवसभर भिजत ठेवायचं आणि संध्याकाळच्या वेळेस आपलं ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे झाल्यावर किंवा जेवण झाल्यानंतरनं हे वाटून ठेवायचं। रात्रभर ठेवल्याने बॅटर एकदम चांगलं जाळीदार आणि फ्लफी बॅटर तयार होतं। पण इथे मी काय केलेलं आहे, सकाळी 7 ते 8 या दरम्यान डाळ तांदूळ 4 ते 5 तासासाठी भिजत घातलेलं। आता हे डाळ तांदूळ वाटताना दुपारचे 12 वाजलेले आहेत। तर आता मी हे वाटून घेणार आहे, कारण मी संध्याकाळच्या वेळेस हा डोसा बनवणार आहे। डाळ आणि तांदूळ वाटताना मात्र थोडं थोडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धा फुलपात्र पाणी टाकून हे एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची। एकदम फाईन पेस्ट केल्याने बॅटर लवकर फर्मेंट होतं आणि डोसेही एकदम मऊ लुसलुशीत होतात। तर पहा, सगळं डाळ आणि तांदूळ आपलं वाटून झालेलं आहे। शेवटला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून तेही धुवून घ्यायचे। तर पहा, बॅटर आपलं इथे आपण एकदम पाणी टाकून बॅटर पातळ केलेलं नाही आणि ना जास्त घट्टही ठेवलेलं नाही, असं मीडियम पातळ घट्ट बॅटर असायला हवंय। ज्यावेळेस आपण फर्मेंट करण्यासाठी ठेवतो त्यावेळेस आता ह्यावरती झाकण ठेवून फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं रात्रभर। पण इथे मी हे बॅटर रात्रभर न ठेवता दुपारच्या वेळेस ठेवलेलं आहे, तरीही बघू शकता किती छान हे बॅटर फ्लफी आणि जाळीदार झालेलं आहे। बघू शकता, तुम्हाला जवळूनही दाखवते। मिक्सरला वाटल्यावर बॅटर आपण पातळ मीडियम घट्ट ठेवलेलं होतं आणि आता 4 ते 5 तासांनी बघू शकता किती बॅटर घट्ट झालेलं आहे। त्यामुळे वाटतानाच पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, एकदम पातळ बॅटर होईल। तर इथे बघू शकता छान आईस्क्रीमसारखं हे बॅटर थिक झालेलं आहे। रात्रभर जर ठेवलं तर ह्याच्या दुपटीने बॅटर फर्मेंट होतं आणि फ्लफीही तितकंच होतं। आता ह्यातील बॅटर थोडंसं मी काढून ठेवणार आहे आणि जेवढं आता आपल्याला डोसे बनवायचे आहेत तेवढंच बॅटर मी पातेल्यात ठेवणार आहे। ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि वरून 1 ग्लास पाणी टाकून हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचे। पहिल्यांदा एकदम पाणी ओतायचं नाही, बॅटरची कन्सिस्टन्सी बघत बघत पाणी ॲड करायचे। तर इथे पहा, मला हे आणखीन घट्ट वाटत आहे, तर ह्यामध्ये आणखीन अर्धा ग्लास पाणी ॲड करून बॅटर मिक्स करून घेणार आहे। आणखीन हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत आहे। जर ह्या बॅटरचे आपण डोसे बनवले तर ते पातळ न होता उत्तप्पा तयार होईल। त्यामुळे ह्यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकून हे बॅटर छान मिक्स करून घेणार आहे। तर पहा, हे मस्त आता पातळ जाळीदार डोसे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, असं बॅटर डोस्यासाठी हवंय। पॅन मी ऑलरेडी गरम होण्यास ठेवलेला आहे। पॅनवरती पाणी शिंपडून सुती कपड्याने पुसून घ्यायचे आणि लगेच गोल 1 चमचा भरून हे बॅटर टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचे। गॅस मात्र ह्या स्टेजला डोसा पसरवेपर्यंत लोच ठेवायचा आणि डोसा छान गोल गरगरीत पसरवून झाला की गॅस मोठा करायचा, त्यामुळे डोसा छान शेकला जातो। डोशाला जाळी बघू शकता काय छान पडलेली आहे। इथे मी तेलाचा एकही थेंब टाकलेला नाही, तेल न टाकताही डोसा बघू शकता काय छान झालेला आहे।
अजिबात खाली चिटकलेल्या नाही। डोश्याची खालची बाजू शेकायला 2 ते 3 मिनटं लागतात। वरची बाजू शेकायची काहीच गरज लागत नाही। पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी डोश्याची खालची बाजूसुद्धा शेकून दाखवत आहे। फक्त 1 मिनिटभर शेकून घ्यायचं आहे। पहा, ऑलरेडी मी सगळे डोसे बनवून घेतलेले होते, कारण म्हटलं अगोदर पहिल्यांदा सगळे डोसे बनवून घ्यावे आणि नंतर शेवटला व्हिडिओला दाखवावं। आता दुसराही डोसा असाच बनवून घ्यायचा। दुसऱ्या वेळेस पाणी शिंपडून पुसून घ्यायची काहीच गरज पडत नाही। तिसरा डोसा बनवताना मात्र पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आणि मगच डोस्याचं बॅटर पसरवून घ्यायचं। तोपर्यंत गॅस मात्र लोच ठेवायचा आणि बॅटर पसरवून झाल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा। जर तुम्हाला एकदम कुरकुरीत डोसा बनवायचा असेल तर मीडियम गॅसवरती डोसा शेकून घ्यायचा, त्यामुळे एकदम कुरकुरीत डोसा तयार होतो। वेगळं बॅटर करायची गरज पडत नाही। तर पहा, एकदम पातळ, गोल, गरगरीत, जाळीदार डोसे तयार झालेले आहेत, बघू शकता। तर चला डोश्यासोबत खाल्ली जाणारी नारळाची इन्स्टंट चटणी तयार करूयात। त्यासाठी इथे मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यात 1 कप सुका खोबरा किस घेतलेला आहे, अर्धी वाटी डाळी, तिखटानुसार हिरवी मिरची, 1 इंच अद्रक बारीक कापून घ्यायचं, अर्धा चमचा मीठ, भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर, 1 चमचा पिठी साखर माझ्याकडे होती ऑलरेडी म्हणून मी पिठी साखर टाकलेली आहे, 1 चमचा जिरे। इथे मी छोट्या कैरीचे काप करून घेतलेत। ह्याऐवजी तुम्ही 1 लिंबू पिळून टाकू शकता किंवा चिंचही टाकू शकता, पण इथे मी छोटी कैरी कापून घेतलेली आहे। आता हे पहिल्यांदा पाणी न टाकता वाटून घ्यायचं, म्हणजे छान बारीक वाटलं जातं आणि नंतर पाणी टाकून छान बारीक वाटून घ्यायचं। तर पहा, मस्त अशी हिरवीगार, आंबट, गोड, तिखट अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे। आता ह्याला आपण एक तडका देऊया। त्यासाठी एका तडका पॅनमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि हिंग टाकून हा तडका ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायचं। तर पहा, असा चरचरीत तडका बसला की समजायचं तडका छान बसलेला आहे। तर इथे आपली इन्स्टंटली हिरवी चटणी तयार झालेली आहे आणि इथे आपले डोसेही बघू शकता काय छान झालेले आहेत। एकदम एकसारखे गोल, गरगरीत, मऊ, लुसलुशीत, जाळीदार, पातळ डोसे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला हे डाळ तांदळाचे डोसे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा। आणि हो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।